हॅलो. माझं नाव साहिल कुंभार. मी एक MBBS स्टुडंट आहे BJ गव्हर्नमेंट कॉलेज पुणेमध्ये. आणि आजच्या फाउंडेशन कोर्समध्ये आपण बघणार आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर बायोलॉजिकल क्लासिफिकेशनचा अर्थ काय पहिला बघून घेऊया. बायोलॉजी बायोलॉजी म्हणजे काय? बायोलॉजी म्हणजे समथिंग रिलेटेड टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलो लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स काय असतात त्या बायोलॉजी म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे काय? त्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे त्यांचं वर्गीकरण. त्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे काय? त्यांचं वर्गीकरण. तर ते कसं करतात, का करतात, काय गरज आहे बायोलॉजिकल क्लासिफिकेशनची हे बघून घेऊया पहिला. तर आपण जे बघितलो लास्ट चॅप्टरमध्ये की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात. आता जे नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, ज्या त्या लिव्हिंग थिंग्स इतक्या जास्त आहेत आणि त्यांच्या प्रॉपर स्टडीसाठी की आपल्याला प्रॉपरली कोणता कसं त्यांचं काय स्वभाव आहे हे सगळं बघायसाठी आपण त्यांचं काय करतो, त्यांचं क्लासिफिकेशन करतो. त्याला म्हणायचं आपण वर्गीकरण किंवा बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. तर आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन करायच्या आधी एक गोष्ट महत्वाची आहे, त्याला म्हणतो आपण टॅक्सोनॉमिक क्लासिफिकेशन. टॅक्सोनॉमिक क्लासिफिकेशन. तर आता हे टॅक्सोनॉमिक क्लासिफिकेशन काय आहे? टॅक्सोनॉमी काय आहे एकदा बघून घेऊया. तर आता बघा, आपण जे हे क्लासिफिकेशन करतो, वर्गीकरण करतो, तर हे वेगवेगळ्या टप्प्याने करतो, एकाच टप्प्यात नाही करत. हा ना, असं पायऱ्यांसारखं वेगवेगळ्या टप्प्याने आपण याचं वर्गीकरण करतो. कसं? जर आपण झाडं किंवा ॲनिमल्स, प्लांट्स किंवा ॲनिमल्स असं बघायला गेलो तर आपण सांगू शकतो ना की हा प्लांट आहे आणि हा ॲनिमल आहे. तो सगळ्यात मोठा टप्पा झाला. हा, त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलो की आता झाड पण कोणतं तरी सांगितलं, स्पेसिफिकली कोणतं तरी झाड सांगितलं, तर किंवा सिरियल्स असं एक टाईप सांगितलं, झाडांमध्ये पण कोणतं सिरियल्स किंवा लेग्युमिनस प्लांट्स, तर तो दुसरा टप्पा झाला. त्यात स्पेसिफिकली जर कोणतं झाड सांगितलं की पी आहे, तर तो झाला तिसरा टप्पा. असं आपण टप्प्याने करतो. अजून एक एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर प्राण्यांचं. आता जर प्राणी म्हणलं तर पहिला टप्पा झाला. जर आपण त्या प्राण्याला पण आपण स्पेसिफाय केलं की तो काय करतोय, तो कार्निवोरस आहे का ऑमनिवोरस आहे का हर्बिवोरस आहे. हा, आणि त्याच्यानंतर अजून एक जर बघायला गेलो की तो प्रॉपरली आपण सांगितलो डॉग, तर आपण आपल्या मनात डायरेक्टली काय येतं, हा एक डॉग आहे, ओके. हा तिसरा टप्पा झाला. ह्याचं क्लासिफिकेशन त्याला म्हणायचं हे म्हणजे हे एक टाईपचं क्लासिफिकेशन असतंय. आणि ह्या प्रत्येक टप्प्याला आपण म्हणतो टॅक्सा. ह्या प्रत्येक टप्प्याला आपण म्हणतो टॅक्सा. हा ना, की म्हणजे वेगवेगळ्या टप्प्याने आपण त्याचं क्लासिफिकेशन करायला लागलोय. तर ते टप्पे जनरली कोणते कोणते असतात? एकदा बघून घेऊया. हे बघा, सगळ्यात वरचा की झाड आहे का काय आहे असं, म्हणजे याच्या अजून डीप मध्ये 11वीत शिकवतील, पण त्याच्या आधी काय असतं फक्त तेवढं लक्षात करून घ्यायचं की सगळ्यात वरचा टप्पा त्याला आपण म्हणतोय किंगडम. किंगडम प्लांट आहे का ॲनिमल आहे का फंगस आहे का बॅक्टेरिया आहे का कुठला दुसरा हे आहे, हा, त्याला म्हणायचं किंगडम. दुसरा टप्पा असतोय फायलम. किंवा डिव्हिजन. तिसरा टप्पा असतोय क्लास. चौथा असतोय ऑर्डर. पाचवा असतोय फॅमिली. मग असतोय जीनस. आणि सगळ्यात शेवटचा टप्पा त्याला म्हणायचं स्पीशीज. म्हणजे आपण आता ह्यांना कोणत्या बेसिसवर आपण ह्यांना डिवाइड करतोय, तर त्यांचे जे कॅरेक्टर्स असतात किती कॉमन आहेत कॅरेक्टर्स. आता सपोज आपण घ्यायला गेलो ॲनिमल्स मध्ये, हा ना, ॲनिमल्स मध्ये काय आहे, 2 हात आहेत, 2 पाय आहेत, एक शेपूट आहे, मुंडकं आहे, त्याला आपण ॲनिमल म्हणणार. प्लांटला काय आहे, झाड आहे, रूट आहेत, एक स्टेम आहे, हा ना. हे
खूप कॉमन दिसणारे कॅरेक्टरिस्टिक्स झाले. ॲनिमल्स मध्ये पण डीप गेलो की हार्बिवरस आहे, कार्निवरस आहे, काय आहे, हा ना. मग असं जेवढं डीप चाललोय हा ना तेवढं सेपरेट होतोय. आता आपण स्पीशीज मध्ये बघायला गेलो तर कॅटची आणि ह्याची डॉगची स्पीशीज वेगवेगळे असणार, पण दोन्ही पण कार्निवोर्स आहेत. काही कॉमन कॅरेक्टर्स असणार, काही नसणार, सेम कॅरेक्टर्स काही असणार. तर कोणते कॉमन आहेत कोणते नाही त्या हिशोबाने आपण टप्प्याटप्प्यावर त्यांना डिवाइड करतोय. आणि ह्या प्रत्येक टप्प्याला आता जसं की मी सांगितलं त्याला म्हणतात टॅक्सा. काय म्हणतात? टॅक्सा. ओके. आणि हे जे पूर्ण क्लासिफिकेशन आहे ह्याला म्हणायचं हेरार्की. HEIRAR हेरार्की. काय म्हणायचं ह्याला? हेरार्की. बायोलॉजिकल हेरार्की किंवा हेरार्की ऑर क्लासिफिकेशन. ओके. किंगडम सगळ्यात वरचा टप्पा कोणता असतोय? किंगडम. मग असतोय फायलम, मग क्लास, ऑर्डर, फॅमिली, मग जीनस आणि मग स्पीशीज. ह्याला म्हणायचं हेरार्की. प्रत्येक टप्प्याला आपण म्हणतो टॅक्सॉन. एका टप्प्याला म्हणतो टॅक्सॉन. हे प्रत्येक टॅक्सा झाले ना, हा ना. आता ह्याला पाठ करायची एक ट्रिक म्हणून सांगतो. खूप सोपी ट्रिक आहे की कीप पॉन्ड क्लीन और फ्रॉग गेट सिक. असं आपण याला पाठ करू शकतोय. के फॉर किंगडम, P फॉर फायलम किंवा डिव्हिजन, C फॉर क्लास, O फॉर ऑर्डर, F फॉर फ्रॉग, फॅमिली, G फॉर जीनस आणि S फॉर स्पीशीज. सो कीप पॉन्ड क्लीन और फ्रॉग गेट सिक. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीशीज. ह्याला अजून डीप मध्ये 11वीत शिकवतील. सध्यासाठी इतकं लक्षात ठेवायचं की आपल्याला असे टप्पे असतात ज्याच्यामध्ये आपण त्यांचं वर्गीकरण करतो. आपल्याला कसं असतं आता पहिली, दुसरी, तिसरी त्या तशा टाईपमध्ये क्लासिफिकेशन करायसाठी असे टप्पे असतात. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीशीज. ओके. आता आपण बघूया बायोलॉजिकल क्लासिफिकेशन काय असतं. म्हणजे बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय? ते बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे सजीव जे प्राणी असतात. सजीव जे आपण आता लास्ट चॅप्टरमध्ये शिकलोय की काय असतात लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्यातले लिव्हिंग ऑर्गॅनिझम इतके सगळे तितके जास्त आहेत त्या वर्ल्डमध्ये, आणि त्यातले काही अजून डिस्कवर पण केलेले नाही आहेत. तर ह्या सगळ्यांची स्टडी करायसाठी आपण त्यांना काय करतो? वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिवाइड करतो. त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण, हा ना. मग बायोलॉजिकल क्लासिफिकेशन आता हे एकदा बघून घेऊया कसं असतंय. तर ऑर्गॅनिझम आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. हा. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम जो आहे त्यात सगळ्यात पहिला आपण काय बघतो बघा. सगळ्यात पहिला काय बघतो? सेल. कोणत्या टाईपचा सेल आहे. आता आपण सेल चॅप्टर मध्ये बघितलोय की कोणत्या टाईपचा सेल असतो. 2 टाईपचे सेल्स असतात ना, बेस्ड ऑन त्यांचे न्यूक्लिअर मेम्ब्रेन, हा ना. एक असतोय प्रोकॅरियोटिक आणि एक असतोय युकॅरियोटिक. हा ना. आता सेल्स वाल्या चॅप्टर मध्ये सगळ्यात फर्स्ट वाल्या चॅप्टर मध्ये शिकवलंच असेल, पण तरी पण एकदा सांगतो. प्रो म्हणजे बिफोर, कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. प्रो बिफोर कॅरियॉन न्यूक्लियस. जे आता न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसला आपण कसं ओळखतो? त्याला एक न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, है ना. प्रो बिफोर न्यूक्लियस म्हणजे जुने जे होते त्यांना म्हणायचं प्रोकॅरियोट्स. त्यांच्यात काय नसतं? न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रॉपरली डेव्हलप नसते. यू म्हणजे ट्रू आणि कॅरियॉन म्हणजे न्यूक्लियस. ज्यांच्यात ट्रू न्यूक्लियस आहे त्यांना म्हणायचं युकॅरियोट्स, हा ना. आता हे जे प्रोकॅरियोट्स असतात हे सगळे युनिसेल्युलर असतात. सगळे काय असतात? युनिसेल्युलर असतात. म्हणजे त्यांच्यात किती सेल असतात? एकच सेलनं बनलेले असतात. सगळे प्रोकॅरियोट्स एकच सेलनं बनलेले असतात. आणि आपण ह्या प्रोकॅरियोट्सना जे की युनिसेल्युलर आहेत ह्यांना एका ग्रुपमध्ये घालतो. त्या ग्रुपला म्हणायचं मोनेरा. त्याला म्हणायचं मोनेरा. ओके. त्याला म्हणायचं मोनेरा. आता इकडं क्लासिफाय करूया अजून. युकॅरियोट्स आहेत. आता या युकॅरियोट्सना अजून डिवाइड करायचं. ओके. युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. ओके. आता जे युकॅरियोट्स आहेत, जे युनिसेल्युलर युकॅरियोट्स आहेत
युनिसेल्युलर युकॅरियोट्स. त्या युनिसेल्युलर युकॅरियोट्सना आपण म्हणतो, एक नवीन क्लासमध्ये, एक नवीन किंगडम मध्ये घालतो, ह्याला म्हणायचं प्रोटिस्टा. काय म्हणायचं? प्रोटिस्टा. ओके, हा दुसरा किंगडम झाला. ओके, आता हे मल्टीसेल्युलरला आपण अजून थोडस डिवाइड करायचं की हे फोटोसिंथेसिस करतात का नाही. पहिला डिवाइड करायचं, सेल वॉल प्रेझेंट आहे का नाही. ओके, सेल वॉल प्रेझेंट किंवा सेल वॉल ऍबसेंट. ओके, सेल वॉल प्रेझेंट आहे का नाही. तुम्ही ह्याच्यात बघितलं असेल सेल चॅप्टर मध्ये की सेल वॉल काय असते, तर ती कोणात प्रेझेंट असते आणि कोणात नसते. ऍनिमल्स मध्ये ती प्रेझेंट नसते, हा ना. तर पहिला प्रेझेंट कोणाकोणाच्यात असते, त्याच्यात ज्यांच्यात सेल वॉल प्रेझेंट आहे त्यांना आणि आपण दोन टाइप्स मध्ये डिवाइड करतो. जे फोटोसिंथेसिस करतात, हा ना, जे ऑटोट्रोप्स आहेत. फोटोसिंथेसिस करतात म्हणजे ऑटोट्रोप्स आहेत, हा ना. आणि दुसरे जे हेटेरोट्रोप्स आहेत. ओके, जे ऑटोट्रोप्स आहेत आणि जे हेटेरोट्रोप्स आहेत. ओके, तर ह्याला अजून एकदा प्रॉपरली लिहून घेऊया आपण. ओके, तर आपण एका ऑर्गॅनिझमला कसं डिवाइड केलं, सगळ्यात पहिला बेसिस काय आहे डिव्हिजनचा तो आधी बघायचा. हा, काय बेसिस आहे की आपण पहिला काय बघितलो, ते काय आहेत, प्रोकॅरियोट आहेत का युकॅरियोट आहेत. ओके, सो प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. जे प्रोकॅरियोट आहे ते सगळे प्रोकॅरियोट्स काय असतात, युनिसेल्युलर असतात. सगळे प्रोकॅरियोट काय असतात, युनिसेल्युलर असतात. आणि त्यांना आपण म्हणतो मोनेरा. त्यांना आपण म्हणतो, काय म्हणतो रे, आता सांगितलं ना, मोनेरा, हा ना. आता युकॅरियोट्स बघा एकदा. युकॅरियोट्सना आपण परत डिवाइड केलतो, हा ना, की युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर मध्ये. कारण प्रोकॅरियोट्सला का डिवाइड केलं नाही मल्टीसेल्युलर मध्ये, कारण ते नसतातच मल्टीसेल्युलर, ते सगळे युनिसेल्युलर असतात. आणि युकॅरियोट्स मध्ये युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनि म्हणजे वन, वन सेल युनिसेल्युलर. मल्टी, मल्टी म्हणजे एकापेक्षा जास्त, हा ना. म्हणजे ज्याच्यात एकापेक्षा जास्त सेल आहे त्याला म्हणायचं मल्टीसेल्युलर. ओके, हा. आता जे युकॅरियोट्स आहेत, जे युनिसेल्युलर आहेत, त्यांना एका क्लासमध्ये घातलेलो आपण, आता जस्ट सांगितलेलं मी, त्यांना म्हणायचं प्रोटिस्टा. काय म्हणायचं, प्रोटिस्टा. आणि मल्टीसेल्युलर आहेत त्यांना परत दोन टाइप्स मध्ये डिवाइड केलं, ज्यांच्याकडे सेल वॉल आहे आणि ज्यांच्याकडे सेल वॉल नाही आहे. सो सेल वॉल प्रेझेंट आणि सेल वॉल ऍबसेंट. ओके, जे प्रेझेंट आहे ज्यांच्याकडे सेल वॉल, त्याला अजून दोन टाइप्स मध्ये डिवाइड केलो, की ते जे फोटोसिंथेसिस करत नाहीत किंवा करतात. तर जे ऑटोट्रोप आहेत किंवा हेटेरोट्रोप्स आहेत. हेटेरो म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड, हेटेरोट्रोप्स, हा ना. जे दुसऱ्यावर डिपेंड असतात त्यांना म्हणायचं हेटेरोट्रोप्स. जे स्वतः त्यांचं जेवण बनवतात त्यांना म्हणायचं ऑटोट्रोप्स. आणि जगात फक्त काहीच गोष्टी असतात जे स्वतःच जेवण बनवतात, हा ना, मग त्यांना आपण एका किंगडम मध्ये घालतोय, त्याला म्हणायचं किंगडम प्लांटे. किंगडम प्लांटे किंवा प्लांट्स. ओके, आणि हेटेरोट्रोप्स आहेत त्यांना आपण एका किंगडम मध्ये घालतोय, त्या किंगडमचं नाव आहे फंगाय. ओके, फंगाय. ज्यांच्याकडे सेल वॉल ऍबसेंट आहे त्यांना आपण काय म्हणतोय, ॲनिमल्स. काय म्हणतोय, ॲनिमल्स. ओके, तर आपण कसं डिवाइड केलो, आता इथं एकदा मी लिहितो बेसिस ऑफ डिव्हिजन. बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. काय बघून आपण क्लासिफाय केलो, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. ओके, काय बघून क्लासिफाय केलो ते बघायचं होतं. प्रोकॅरियोट्स, युकॅरियोट्स, हा ना.
म्हणजे टाईप ऑफ सेल, ओके. परत नंबर ऑफ सेल्स, युनिसेल्युलर किंवा मल्टीसेल्युलर, नंबर ऑफ सेल्स. हा, त्याच्यानंतर सेल वॉल प्रेझेंट आहे का ऍबसेंट आहे, हा ना. त्याच्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, हा ना, मोड ऑफ न्यूट्रिशन. मग ह्या ज्या 5 गोष्टी शेवटला आपण त्यांना डिवाइड केलोय, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटे आणि ॲनिमेलिया. ओके, ह्या 5 गोष्टी काय झाल्या, आपण जे आता बघितलो टॅक्सोनॉमिक हायरार्की, त्याच्यात सगळ्यात वर काय होतं, किंगडम. काय होतं, किंगडम. तर ह्या 5 गोष्टी काय आहेत, किंगडम आहेत. ह्या 5 किंगडम आहेत. हा, म्हणून जे मी आता क्लासिफाय केलं ऑर्गॅनिझम्सला, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटे आणि ॲनिमेलिया मध्ये, ह्या क्लासिफिकेशनला आपण म्हणतोय 5 किंगडम क्लासिफिकेशन. 5 किंगडम म्हणले ना ते, 5 किंगडम क्लासिफिकेशन. परत एकदा रिवाइज करतो. एक ऑर्गॅनिझम आहे, त्याला आपण सगळ्यात पहिला प्रोकॅरियोट किंवा युकॅरियोट काय आहे त्याच्यावर डिवाइड केलो. त्याच्यानंतर बघितलो की तो युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे. आता काय बघितलो, जे प्रोकॅरियोट्स आहेत जे, ते सगळे काय आहेत, ते सगळेच्या सगळे युनिसेल्युलर आहेत आणि त्यांना आपण म्हणतो मोनेरा. त्यांना कोणत्या किंगडम मध्ये गाठलोय, मोनेरा. ओके. मग युकॅरियोट्स आर डिवायडेड इनटू युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. आणि ते युकॅरियोट जे युनिसेल्युलर आहेत, म्हणजे एकच सेल आहे त्यांच्यात, त्यांना म्हणायचं प्रोटिस्टा. काय म्हणायचं, प्रोटिस्टा. हा, आता जे मल्टीसेल्युलर आहेत युकॅरियोट्स, त्यांना फर्दर डिवाइड केलोय आपण कशात, सेल वॉल प्रेझेंट किंवा सेल वॉल ऍबसेंट. ज्यांच्यात सेल वॉल प्रेझेंट असत्या त्यांना आपण परत डिवाइड करतोय हेटेरोट्रोप्स किंवा ऑटोट्रोप्स मध्ये. जे युकॅरियोट्स आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, सेल वॉल प्रेझेंट आहे आणि हेटेरोट्रोप्स आहेत, यांना म्हणायचं आपण फंगस. ओके. आणि जे युकॅरियोट्स आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, सेल वॉल प्रेझेंट आहे आणि ऑटोट्रोप्स आहेत, असल्यांना म्हणायचं आपण प्लांट्स. ओके. ऑटोट्रोप्स आहेत, ते स्वतःचं जेवण स्वतः बनवतात. ऑटो म्हणजे स्वतः. ओके. आता मल्टीसेल्युलर ज्यांच्यात सेल वॉल ऍबसेंट आहे त्यांना आपण म्हणतो ॲनिमेलिया, ॲनिमल्स. ओके. मग 5 किंगडम कोणते कोणते म्हणले, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटे, ॲनिमेलिया. कोणते कोणते, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई और फंगस, प्लांटे, ॲनिमेलिया. ओके. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटे आणि ॲनिमेलिया. ह्याला म्हणायचं 5 किंगडम क्लासिफिकेशन. ह्याला म्हणायचं 5 किंगडम क्लासिफिकेशन. ओके. एकदा बघून घ्या 5 किंगडम क्लासिफिकेशन कसं आहे. वाटलंच तर व्हिडिओ पॉज करा आणि एकदा बघून घ्या की ऑर्गॅनिझम्सला प्रोकॅरियोट, युकॅरियोट, युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर, मोनेरा, प्रोटिस्टा, सेल वॉल प्रेझेंट, ऍबसेंट, हेटेरोट्रोप्स, ऑटोट्रोप्स, है ना, असं डिवाइड करतोय आपण. ओके. तर हे जे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे, हे 1969 मध्ये, 1970 मध्ये एका अमेरिकन सायंटिस्टने दिलतं. कोण दिलतं, अमेरिकन सायंटिस्ट. एका अमेरिकन सायंटिस्टने दिलतं आणि त्या अमेरिकन सायंटिस्टचं नाव होतं R.H. व्हिटेकर. R.H. व्हिटेकर. ओके. हे लक्षात ठेवायचं. काय 5 किंगडम क्लासिफिकेशन 1969 मध्ये एका अमेरिकन सायंटिस्टने दिलं, त्याचं नाव आहे R.H. व्हिटेकर. आणि कोणते कोणते आहेत 5 किंगडम्स, मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाई, प्लांटे आणि ॲनिमेलिया. त्याच्या आधी पण क्लासिफिकेशन दिलते, त्याच्या आधी पण काही सायंटिस्टने दिलते. एकाचं नाव होतं अरिस्टोटल, लिनियस होतं, अशा सायंटिस्टनी नाव दिलते. पण आपण सध्या आताच्या सिच्युएशनला हे फॉलो करतोय आणि ह्याला म्हणायचं 5 किंगडम क्लासिफिकेशन. R.H. व्हिटेकरनं दिलतं. कोण दिलतं, R.H. व्हिटेकरनं. तो काय होता, अमेरिकन सायंटिस्ट होता. आता एकदा ब्रीफ मध्ये
हे सगळे बघून घेऊया. ओके, ब्रीफ मध्ये प्रत्येक किंगडम एकदा बघून घेऊया. तर सगळ्यात पहिला किंगडम कोणता होता रे? सगळ्यात पहिला किंगडम होता मोनेरा. मोनेरा. हा, हे किंगडम, ह्या किंगडम मध्ये फक्त एकच गोष्ट, हे काय आहेत? प्रोकॅरियोट्स. कसले प्रोकॅरियोट्स? युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स. काय आहेत हे? युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स. हा, म्हणजे एकच सेल आहे त्यांच्यात, आणि ते सेल कसला आहे? तो प्रोकॅरियोट्स, बिफोर कॅरियॉन, म्हणजे जुना, विदाउट न्यूक्लियस. विदाउट न्यूक्लियस. ओके, जसं की इथं इथं बघितलेलं बघा, प्रोकॅरियोट्स युनिसेल्युलर, त्यांना काय म्हणायचं? मोनेरा. तर हे मोनेरा काय आहेत? युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स आहेत. ओके, आता हे मोनेरन्स जे आहेत हे एक्सक्लुझिव्हली काय असतात? म्हणजे सगळेच काय असतात? हे असतात बॅक्टेरिया. ओके, हे असतात बॅक्टेरिया. हा, सगळे बॅक्टेरिया, ह्यात फक्त बॅक्टेरिया असतात. आता बॅक्टेरिया कुठं नसतात? तर बॅक्टेरिया सगळीकडे असतात. हा ना, हार्श कंडिशन्स मध्ये, हॉट स्प्रिंग्स मध्ये, सगळीकडे बॅक्टेरिया, म्हणजे ऑलमोस्ट सगळीकडे बॅक्टेरिया असतातच. ओके, तर ह्या बॅक्टेरियाला आपण अजून त्यांच्या शेपवर, बेस्ड ऑन देअर शेप, कशावर? बेस्ड ऑन शेप. बेस्ड ऑन शेप त्यांना आपण डिवाइड करतो. बेस्ड ऑन शेप त्यांना डिवाइड करतो आपण कशामध्ये? ओके, बेस्ड ऑन शेप त्यांना आपण डिवाइड करतो बेस्ड ऑन शेप. त्यांना आपण 4 ग्रुप्स मध्ये डिवाइड करतो. पहिला ग्रुप असतो कोकस. COCCUS. कोकस म्हणजे एक सिंग्युलरला कोकस म्हणतोय, आणि प्लुरल जे असतंय त्याला म्हणतोय कोकाय. हा, कोकस किंवा कोकाय म्हणजे गोल शेप, बॉल सारखा. हा, स्पायरल. दुसरा असतोय हा बॅसिलस. BACCILUS. बॅसिलस किंवा बॅसिलाई. BACCILI. ओके, सिंग्युलर आणि प्लुरल. ओके, बॅसिलाई म्हणजे रॉड शेप्ड बॅक्टेरिया. हा, तिसरा असतोय स्पायरल. ओके, तिसरा असतोय स्पायरुलम. तिसरा असतोय स्पायरुलम. याचा शेप कसा असतोय? स्पायरल शेप असतोय. कसा असतो याचा शेप? स्पायरल शेप असतो. तर स्पायरल म्हणजे कसा? स्पायरल म्हणजे कसा? स्पायरल म्हणजे असा. ओके, असा शेप. ओके, त्याच्यानंतर असतात काही बॅक्टेरिया जे कॉमा शेप्ड असतात. जे कसे असतात? कॉमा शेप्ड. कॉमा असतो ना आपला, त्यांना म्हणायचं विब्रिओ. विब्रिओ, कॉमा शेप्ड बॅक्टेरिया. ओके, त्यांना म्हणायचं विब्रिओ. काय म्हणायचं? विब्रिओ. ओके, तर 4 शेप कोणते करतात? कोकस किंवा कोकाय, जो स्पेरिकल असतो, बॉल सारखा स्ट्रक्चर असतोय. हा, आणि त्यानंतर असतोय बॅसिलस. ओके, जो रॉड शेप्ड असतोय. थांबा जरा प्रॉपरली काढतोय एक चित्र. ओके, कोकस कसला असतोय? बॉल शेप्ड. ओके, जो चेंडू असतो खेळायचा त्या शेपचा. ओके, बॉल शेप. बॅसिलस कसा असतोय? रॉड शेप्ड असतोय. रॉड शेप्ड. ओके, स्पायरुलम कसा असतोय? असा, असा किंवा असा. हा ना, स्पायरल. हा, आणि विब्रिओ कसा असतोय? कॉमा शेप्ड. ओके, कॉमा शेप्ड बॅक्टेरिया ह्याला म्हणायचं विब्रिओ. ओके, कोकस, बॅसिलस, स्पायरुलम, विब्रिओ हे 4 टाईपचे बॅक्टेरियाचे शेप्स असतात. ओके, जर कोणता बॅक्टेरिया सर्क्युलर शेपचा असेल, स्पेरिकल शेपचा असेल, त्याला म्हणायचं कोकस. हा, रॉड शेपचा बॅसिलस, असा वेव्ह सारखा जर असला तर त्याला म्हणायचं स्पायरुलम, आणि कॉमा शेप्ड असला, कॉमा
त्याला म्हणायचं विब्रिओ. ओके. आता ह्या बॅक्टेरियाना आपण परत डिवाइड करतो. कसं? जे जुने आहेत, ओके, जे जुने आहेत त्यांना म्हणतो आपण आर्किबॅक्टेरिया. आर्की म्हणजे जुने, आर्की म्हणजे जुने. ओके. आर्किओलॉजी म्हणजे जुन्या गोष्टी ज्या असतात त्यांची स्टडीला म्हणायचं आर्किओलॉजी. सो आर्की म्हणजे जुने, हा, ते जुने बॅक्टेरिया. आणि दुसरा असतो यू बॅक्टेरिया. जसं आपण यू कॅरिऑट्स बघितलो तसं असतं यू बॅक्टेरिया. यू म्हणजे काय? यू म्हणजे आता मगाशी सांगितलं मी, यू म्हणजे ट्रू. तर जो ट्रू बॅक्टेरिया आहे त्याला म्हणायचं यू बॅक्टेरिया. ओके. आर्किबॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया असतं. ह्या दोन मध्ये बॅक्टेरियाला आपण ऍक्च्युअली डिवाइड करतो. हा. आणि हे कशावर ना, ते कसला बॅक्टेरिया, कधीच्या वेळेचा बॅक्टेरिया, ट्रू आहे का जुना बॅक्टेरिया, सगळ्यात प्रिमिटिव्ह, सगळ्यात जुना. हा. आणि बेस्ड ऑन शेप्स आपण 4 मध्ये डिवाइड करतो. कोणते कोणते? ते कोकस, बॅसिलस, स्पायरुलम, विब्रिओ. ओके. हा. तर नेक्स्ट बघूया आता. हे झालं मोनेराचा ब्रीफ. आता बघायचं प्रोटिस्टा. ओके. प्रोटिस्टा एकदा बघून घेऊया. प्रोटिस्टा काय असतं? पहिले त्याचं क्लासिफिकेशन आपण आता बघितलेलं. प्रोटिस्टा काय असतात? युकॅरियोटिक, युनिसेल्युलर. काय आहेत ते? मोनेरा काय होते? प्रोकॅरियोटिक, युनिसेल्युलर. प्रोटिस्टा काय आहेत रे? प्रोटिस्टा काय आहेत? युकॅरियोटिक, युनिसेल्युलर, हा ना. युकॅरियोटिक, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. काय तर यांच्यात असं डीप मध्ये जास्त जायचं नाही, फक्त एकदा वरच्यावर बघून घ्यायचं. प्रोटिस्टाला आपण 5 गोष्टींमध्ये डिवाइड करतो. किती? 5 गोष्टींमध्ये. काय? सगळ्यात पहिले क्रायझोफाइट्स. हा, सगळ्यात पहिले असतात क्रायझोफाइट्स. दुसरे असतात डायनोफ्लॅजेलेट्स. दुसरे असतात डायनोफ्लॅजेलेट. सगळ्यात पहिले कुठले होते? क्रायझोफाइट्स. त्यानंतर येतात डायनोफ्लॅजेलेट्स. त्यानंतर असतात युग्लेनॉइड्स. त्यानंतर असतात स्लाइम मोल्ड्स. मोल्ड म्हणजे फंगस, पण हे फंगस सारखे असतात म्हणून म्हणायचं स्लाइम मोल्ड. त्याच्या डीप मध्ये आपण परत शिकायचं. आणि लास्टला असतात प्रोटोझोन्स. लास्टला असतात प्रोटोझोन्स. ओके. कोणते कोणते तरी 5 टाइप्स? क्रायझोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स, युग्लेनॉइड्स, स्लाइम मोल्ड्स आणि प्रोटोझोन्स. ओके. तर क्रायझोफाइट्स जे आहेत त्यांचे एक्झाम्पल्स, ओके, क्रायझोफाइट्सचे एक्झाम्पल्स असतात डायटम्स. ओके. ते काय असतं? डायटम्स ते 11वीत तुम्हाला सांगतीलच की जे हे असतं सी मध्ये प्लांट सारखे दिसणारे काय गोष्टी असतात त्यांना म्हणायचं डायटम्स. ओके. क्रायझोफाइट्सचे एक्झाम्पल्स आहेत डायटम्स आणि गोल्डन अल्गे. ओके. पण ह्याची आता सध्या काही गरज नाही आहे. डायटम्स आणि गोल्डन अल्गे असतात. ओके. डायनोफ्लॅजेलेट्स आणि युग्लेनॉइड्स, स्लाइम मोल्ड्स आणि प्रोटोझोन्स. तर प्रोटोझोन्सचं बघायला तर प्रोटोझोन्सला अजून 5 मध्ये डिवाइड केलंय, 4 मध्ये डिवाइड केलंय. आणि ह्याचे थोडेसे एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत. ओके. डायनोफ्लॅजेलेट्सचे एक्झाम्पल्स बघायला गेले तर गॉनिओलेक्स असतोय एक, पण त्याचे राहू देतात. युग्लेनॉइड्स मध्ये एक असतो फक्त युग्लेना. स्लाइम मोल्ड्स आणि प्रोटोझोआमध्ये 4 टाइप मध्ये डिवाइड केले. तर ते कोणते कोणते 4 टाइप्स आहेत? अमीबॉइड प्रोटोझोअन्स. ओके. एक टाइप आहे अमीबॉइड प्रोटोझोअन्स. हा.
त्यानंतर एक असतात फ्लॅजिलेटेड. फ्लॅजिलेटेड. ओके. त्यानंतर असतात फ्लॅजिलेटेड. हा. त्यानंतर असतात सिलिएटेड प्रोटोझोन्स. कोणते? सिलिएटेड प्रोटोझोन्स. आणि सगळ्यात लास्ट मध्ये असतात स्पोरोझोन्स. सगळ्यात लास्ट मध्ये असतात स्पोरोझोन्स. स्पोरोझोन्स. ओके. याचे एक्झाम्पल्स अमिबॉइड प्रोटोझोन्स मध्ये असतोय अमिबा आणि एंटअमिबा, असे दोन एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतोय. त्याच्यानंतर असतात फ्लॅजेलेटेड प्रोटोझोन्स. फ्लॅजेलेटेडचा एक्झाम्पल आहे ट्रायपॅनोसोमा. ट्रायपॅनोसोमा. एक ह्युमन्स मध्ये एक आजार असतोय स्लीपिंग सिकनेस, ते हे कॉज करतंय स्लीपिंग सिकनेस. ओके. इतकं डीप मध्ये नको, पण तरी पण लक्षात ठेवा. ट्रायपॅनोसोमा फ्लॅजिलेटेड प्रोटोझोनचं एक्झाम्पल आहे. त्याला म्हणायचं तो काय कॉज करतोय स्लीपिंग सिकनेस. सिलिएटेड मध्ये आपला एक पॅरामेशियम असतो, एक असं चपलासारखं असतंय ना, 9वी मध्ये बघितलं असेल पॅरामेशियम. ओके. असं चपलासारखं असतं हा पॅरामेशियम. आणि स्पोरोझोन मध्ये एक एक्झाम्पल आहे प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम. प्लाझ्मोडियम काय करतंय रे? मलेरिया कॉज करतंय. प्लाझ्मोडियम काय करतंय? मलेरिया कॉज करतंय. ओके. प्लाझ्मोडियम काय करतंय? मलेरिया कॉज करतंय. मलेरियल पॅरासाइट असतंय, हे असतंय प्लाझ्मोडियम. तर प्रोटोझोअन्स जे की युकॅरियोटिक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, यांना आपण कशा डिवाइड केलोय? क्रायझोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स, युग्लेनॉइड्स, स्लाइमीमोड्स आणि प्रोटोझोअन्स मध्ये. हा प्रोटिस्टाला. ओके. तर ते कसं डिवाइड केलोय ते सगळं नंतर. आता एवढं लक्षात ठेवा की ह्या आपण डिवाइड केलोय, त्यात पण येतात अमिबॉइड, फ्लॅजिलेटेड, सिलिएटेड आणि स्पोरोझोअन्स. हे आपण फर्स्ट पार्ट मध्ये बघितलं. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण फंगस, ॲनिमेलिया आणि प्लांटे हे तीन बघून घेऊया. ओके. थँक्यू.